मी म्हणतो प्रत्येकाची आवड वेगवेगळी असेल, प्रत्येकाच्या आवडीत भिन्नता असेल, प्रत्येकाची आवड पृथक असेल, प्रत्येकाच्या आवडीत स्थित्यांतर असेल, पण आवड नाही असा एकही व्यक्ती आपल्याला ह्या जगामध्ये पाहून सुद्धा सापडणार नाही. प्रत्येक जीवाच्या ठिकाणी आवड आहे म्हणजे प्रत्येक जीवाच्या ठिकाणी आवड आहे. तुम्ही व्यावहारिक संबंधाने विचार करा, प्रत्येकाची आवड वेगवेगळी आहे. तुम्ही पारमार्थिक संबंधाने विचार करा, प्रत्येकाची आवड वेगवेगळी. व्यावहारिक संबंधाने जर विचार करायला झाला तर व्यवहारामध्ये माणसाला काय आवडतं तुम्हाला सांगू का? व्यवहारामध्ये काही माणसांना आई आवडते, काही माणसांना बाबा आवडतात, काहींना काका आवडतात, काहींना काकू आवडते, काहींना मामा आवडतात, काहींना मामी आवडते, काहींना मावशी आवडते, काहींना काका आवडतात, काहींना मुलगा आवडतो, काहींना मुलगी आवडते, काहींना पिंटे आवडतो, तर काहींना पिंटेची आई आवडते. विठाला विठाला. ही व्यावहारिक माणसाची आवड आहे. म्हणजे कुणाची? आता परमार्थिक संबंधाने विचार करा. परमार्थिक संबंधाने जर विचार करत गेलो तर परमार्थामध्ये सुद्धा प्रत्येकाची आवड भिन्न भिन्न आहे. परमार्थामध्ये सुद्धा प्रत्येकाची आवड वेगवेगळी आहे. परमार्थामध्ये सुद्धा काही लोकांना साध्य भक्ती आवडते तर काही लोकांना साधन भक्ती आवडते. आता ही साध्य भक्ती साधन भक्तीच्या संबंधाने जर विचार केला, परमार्थ करत असताना परमार्थासाठी किती साधन आहेत याचं वर्णन माऊली ज्ञानोबारायाने हरिपाठामध्ये गोड केलंय. योगयाग भीती येणे नो हे सिद्धी. ज्ञानोबाराय सांगतात योग याग जप ध्यान आहे धारणा आहे अनंत साधना आहे. ज्ञानोबाराय वर्णन करतात नाना साधनांच्या केल्या खटपटा, किंवा त्याच्या पुढे जाऊन महाराजांनी सांगितलंय हेची परमार्थ साधन मुखी नाम हृदयी ध्यान अनेक साधन आहे. माऊली ज्ञानोबाराय सांगतात योग आहे याग आहे जप आहे तप आहे ध्यान आहे धारणा इतके जरी साधन आहेत तर मला सांगा सर्वजण एक साधन करतं का यापैकी? काही योग करतात, काही याग करतात, काही जप करतात, काही तप करतात. काही जणांना हरिपाठ आवडतो, काही जणांना काकडा आवडतो, काही जणांना कीर्तन आवडतं, काही जणांना प्रवचन आवडतं, काहींना रामायण आवडतं, काहींना भागवत आवडतं. म्हणजे बदल आहे की नाही प्रत्येकात? साधन संबंधाने विचार केला प्रत्येकाची आवड वेगवेगळी. साध्य संबंधाने विचार करा, साध्य संबंधाने जरी विचार करायचा झाला तरी प्रत्येकाची आवड वेगवेगळी. कशी? आता तुम्हाला सांगायचं झालं, मला सांगा सर्वांना एक साध्य आवडतं का? साध्य नाही करणार, अगदी सोपं सांगतो चला. सर्वांना एक देव आवडतो का मला सांगा? नाही ना. काहींना गणपती बाप्पा आवडतात, काहींना भगवान शंकर आवडतात, काहींना राम आवडतो, काहींना कृष्ण आवडतो, काहींना दत्तात्रय भगवान आवडतात, काहींना बजरंगबली आवडतात. प्रत्येकाच्या आवडी स्थित्यंतर आहे ना. अहो चला याच्याही पुढे जाऊन बोलेल मी, ऐका. एक देव आवडत नाही यात नवल नाही बरं का. एक देव आवडत नाही यात नवल नाही. गणपती बाप्पा आवडतात. सर्वांना एक आवडतात का मला सांगा बरं? आवडतात सर्वांना एक? नाही ना, अजिबात नाही. काहींना डाव्या सुंडीचे आवडतात, काहींना उजव्या सुंडीचे आवडतात. दत्तात्रय भगवान आवडतात, सर्वांना एक आवडतात. काहींना एक मुखी आवडतात, काहींना तीन मुखी आवडतात. भगवान योगेश्वर श्रीकृष्ण परमात्मा आवडतो, सर्वांना एक आवडतो का मला सांगा बरं? काहींना बालकृष्ण आवडतो, काहींना राधा कृष्ण आवडतो, काहींना सवंगड्यांबरोबर खेळणारा कृष्ण आवडतो, काहींना राधा कृष्ण आवडतो. म्हणजे याच्यात सुद्धा बदल आहे ना, याच्यात सुद्धा स्थित्यांतर आहे ना. पण याच्याही पुढे जाऊन जर बोलायचं झालं, देवाचे रूप जरी अनेक असले, अनंत रूप जरी त्या भगवान परमात्म्याचे जरी असले ना, पण शास्त्र सांगतंय, शास्त्र म्हणतंय सर्व देव एकेषु. हो, सर्व देव मात्र एकच आहे. मग मी तुम्हाला साध्य संबंधाने विचार करायला सांगितला, प्रत्येकाची आवड वेगवेगळी. साधन संबंधाने विचार केला, प्रत्येकाची आवड वेगवेगळी आहे. आता ह्या आवडीच्या बाबतीत जर अजून सूक्ष्म चिंतन जर पाहायचं झालं, या आवडीच्या बाबतीत जर अजून आपण चिंतन जर करत गेलो ना, आवड असणारे खऱ्या अर्थाने 5 प्रकारचे माणसं आपल्याला या जगामध्ये पाहायला मिळतात. कोणते 5 प्रकारचे माणसं सांगतो ऐका. विषय पामर जिज्ञासू भक्त आणि मुक्त. किती झाले? झाले का 5? सोपं सांगतो, सोपं सांगतो. तुम्ही अगदी टेन्शन नाही घ्यायचं, माझ्या कीर्तनामध्ये बोलत चालायचं अगदी. विषयी पामर जिज्ञासू भक्त आणि मुक्त झाले किती? 5 जण.
हे 5 प्रकारचे माणसं आपल्याला ह्या जगामध्ये पाहायला भेटतात. आता ह्या मुक्ताच्या बाबतीत जर बोलायचं झालं ना, महाराज म्हणतात त्या मुक्ताची आवड संभवत नाही. त्याचं देहावरचं तादात्म्य संपलेलं असतं. त्याच्यामुळं त्याची आवड संभवतच नाही मंडळी. मग आता राहिले 4 जण. कोण? खांदेकरी. कोण 4 जण? विषय पामर आणि जिज्ञासू भक्त. या 4 आता तुम्ही 2-2 जोड्या करा. विषय पामराची एक जोडी करा. थोडा अवघड आहे पण अगदी सोपं करून सांगण्याचा प्रयत्न करतो, ऐका. आणि जगामध्ये लोकांना चांगलं पटत नाही. जो कीर्तनकार लोकांना हसवून जातो, लोक म्हणतात त्याचं चिंतन खूप झालं, त्याचं कीर्तन खूप छान झालं. हो, पण आज ही काळाची गरज आहे बरं का. काय चाललं होतं आपलं? वा, असे ऐकणारे पाहिजे. बाबा एक ठिकाणी असाच कीर्तनाला गेलो, विचारलं काय चाललं होतं आपलं, तो म्हणला कीर्तन. तर काय विचारायचं? यांच्या असणाऱ्या आपण 2-2 जोड्या करा. विषय पामराची एक जोडी करा, जिज्ञासू भक्ताची एक जोडी करा. त्याच्यातली असणारी विषय आणि जे पामर आहेत त्यांची पहिली जोडी आपण चिंतनासाठी. विषय आणि पामराच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर विषय आणि पामराला फक्त संसारच आवडतात, भोगच आवडतात. त्यांना दुसरं काही आवडत. ल्यावे खावे बरवे असावे सदैव, हेची करी हाव संसारिक. ल्यावं खावं ऐश करावी, मजा करावी, गाव बजाव, याच्यापेक्षा त्यांना दुसरं काही आवडत. कुणाला? संसारिक माणसाला. चला अगदी सोपं सांगतो. समजा कल्पना करा, आपलं कीर्तन चालू आहे, कीर्तन संपलं. कीर्तन संपल्याच्या नंतर महाप्रसाद आटोपला, घरी गेले. घरी गेल्याच्या नंतर झोपले. आणि झोपल्याच्या नंतर अगदी 2 तासाची झोप झाली. 2 तासाची झोप झाल्याच्या नंतर तुमच्यापैकी एखाद्याला उठवलं आणि त्याला विचारलं, का रे बाबा तुला काय आवडतं? त्यावेळेस ते असं बांबवलं आणि भेटून उठतं. कुणी उठवलंय हेही त्याला कळत नसतं. कशासाठी उठवलंय याचाही